नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 14 पाहणार आहोत। सेशन नंबर 4 ला क्लिक करा। 4 ला क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑरेंज कंटेंट शोधून सगळं ग्रीन करावं लागेल आणि प्रश्न सोडवत जावं लागेल। आपण पाहूयात कुठे कुठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये। आपल्याला जिथे नॉलेज चेक आहे ते आधी सोडवायचं आहे। इथे नॉलेज चेक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे ISP म्हणजे काय, याचं उत्तर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, पर्याय क्रमांक 4, सबमिट। नेटवर्किंग मध्ये पॉकेटायझेशन म्हणजे लहान भागामध्ये माहिती खंडित करणे, याचं उत्तर आहे बरोबर, पर्याय क्रमांक 1, सबमिट। SIM करा, एंड एक्झाम समोर टाइप करा, कन्फर्म करा आणि ओके ला क्लिक करा। पुढे आपल्याला आणखी ऑरेंज कंटेंट शोधायचे, टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवायचे आहेत। टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवणं कंपल्सरी आहे। टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे हे टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट करून कंपल्सरी सोडवायचे। त्यानंतर पुढे जाऊ आपण। पुढे इथं आहे नॉलेज चेक, त्याला मार्क नाही आहे त्यामुळे आपण पुढच्या नॉलेज चेककडे जाऊ शकतो। ऑफिस स्किल मध्ये काय काय ऑरेंज आहे ते ग्रीन करा आणि पुढच्या नॉलेज चेककडे जाऊयात आपण। स्टार्ट करा, स्टार्ट एक्झाम। पहिला प्रश्न आहे तुमच्या सिस्टम मध्ये डेट अँड टाइम म्हणजे तारीख आणि वेळेसाठी सेटिंग बदलण्यासाठी पर्याय तुम्हाला कुठे सापडेल, याचं उत्तर आहे आपल्याला आधी शोधावं लागेल। हे आहे कंट्रोल पॅनल आणि ह्याचं उत्तर आहे कंट्रोल पॅनलच, कारण ते आपल्याला कंट्रोल पॅनल मध्येच सापडेल, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे तुमच्या सिस्टमवरील टाइम फॉर्मॅट बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल। आपल्याला टाइम फॉर्मॅट कुठून बदलता येतो ते पाहूया। चेंज कॅलेंडर सेटिंग, इथून आपण बदलू शकतो, पर्याय क्रमांक 1 मधून, सबमिट। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल। डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट, पर्याय क्रमांक 3, सबमिट। तुम्हाला नवीन फाईल शॉर्टकट तयार करायचा असल्यास तुम्ही कुठे क्लिक कराल। नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करण्यासाठी प्रॉपर्टीज, पर्याय क्रमांक 4, सॉरी शेअर नाहीये, सेंड टू क्रिएट शॉर्टकट, पर्याय क्रमांक 3। इथे दाखवलेल्या चित्रामधून शॉर्टकट फाईल ओळखा। आपल्याला ह्याच्यातली शॉर्टकट फाईल ओळखायची, चित्र मोठं करावं लागेल। ही आहे शॉर्टकट फाईल, असा ॲरो येतो बघा त्याच्यावरती, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर असणार आहे, सबमिट करा। 6वा प्रश्न आहे शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल। शॉर्टकट फाईल कशी डिलीट कराल असं विचारलेलं आहे, पण राईट क्लिक डिलीट करून करतो, पर्याय क्रमांक 4। 7वा प्रश्न विंडोज 10 मध्ये फाईल, फोल्डर अथवा प्रोग्राम अशा आयटम्ससाठी क्रिएट केलेल्या शॉर्टकटचे कार्य काय असते, याचं उत्तर आहे कोणताही आयटम सहज ॲक्सेस मिळतो, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे फाईल्स अथवा फोल्डर शॉर्टकट यांच्या बाबतीत खरे विधान सिलेक्ट करा। याचं उत्तर आहे जेव्हा आपण एखाद्या आयटमचे शॉर्टकट क्रिएट करतो त्याची एक कॉपी क्रिएट केली जाते, पर्याय क्रमांक 2, सबमिट। SIM ला क्लिक करा, समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म ला क्लिक करा आणि ओके ला क्लिक करा। त्यानंतर पुढे आहेत नॉलेज चेक म्हणजे सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि मोबाईल उपकरणे हे डॅश डॅश अशी वर्गीकृत केली जातात, याचं उत्तर आहे पर्सनल कॉम्प्युटर, पर्याय क्रमांक 4। हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे कॉम्प्युटर्स म्हणजे स्मार्टफोन, पर्याय क्रमांक 2। एक पर्सनल कॉम्प्युटर जो लहानसा, हलका आणि कमी शक्तिशाली आहे आणि ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला आपण टॅबलेट असं म्हणतो, पर्याय क्रमांक 1। या हार्डवेअर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक कॉम्प्युटर सिस्टीम तयार होते, याचं उत्तर आहे सिस्टीम युनिट, पर्याय क्रमांक 2, सबमिट। SIM ला क्लिक करा, एंड एक्झाम टाइप करा आणि कन्फर्म ला क्लिक करा। इथे आपला 4था सेशन संपतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण 5वा सेशन पाहणार आहोत। तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राइब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, तसेच तुम्हाला या चॅनलवरती सर्व प्रकारची माहिती पाहता येईल।